I want make it like तर गाईज आता आपण रेडी होऊन निघालेलो आहेत दर्शनासाठी. जाऊया, एंट्री करतो आता. पण आतमध्ये काय व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही आहे. हां, ते काय असं झालं ना, तुम्हाला सांगतो. तिने ॲक्च्युली एक पिशवी घ्यायची होती, ज्या घरून कलेक्ट करायची होती. ती मी कलेक्ट करून आणली सकाळी आणि नंतर ती मी घरी ठेवली. आणि जस्ट माझी जशी बॅग आली, मी पॅकिंग करायला घेतली. माझे सर्व कपडे पॅकिंग करून झाले. मी लगेच निघालो, कारण की ट्रेन होती माझी 11ची. लगेच निघालो, ट्रेनमध्ये बसलो, मजा मस्ती केली. पोहोचलो इकडे गुजरातला आणि निघालो. पण तेव्हा नंतर रोहितने आठवण करून दिला, अरे भाई सायलीची पिशवी कुठे आहे? बोलो मी नाही आणली. हा बोलतो, भाई मस्करी करू नको. बोलो भाई खरंच नाही आणली. याला तरी पण मस्करी वाटत होती. नंतर मी बोलो भाई आणलीच नाही, ती घरी ठेवली. पण सायली भडकली नाही, सायली चांगली आहे. का पोचलो, आतमध्ये अलाउड नाही. आता बघूया काय करायचं ते. इथनं जायची एंट्री केली आपण. एंट्री केली आपण, बघूया आता पुढे काय कसं आहे ते. काही आम्हाला वाटलं नव्हतं लाईन आहे, पण ब्लॉगमध्ये मी एडिट तर केलं आहे की तयारी कोणामुळे लेट झालं आहे. मी तर पहिलाच झालो होतो रेडी. 2 तास आपण असेच बसले होते. हां, 2 तास तर असेच बसलो होतो. काय रे, महाराणी हे इथून बाहेर पडलं. समजलं का? अरे शिड्या लय छोट्या आहेत. तर गाईज आपण एकीकडे जाऊन आलो एका मंदिरात. म्हणजे तो सोमनाथ मंदिरच होते ना. ओल्ड सोमनाथ मंदिर होता. मातोश्री अहिल्याबाई त्यांनी इसवी सन 1783 मध्ये रिडेव्हलपमेंट झाला होता मंदिर, तेव्हा त्यांनी बनवला. 1703 मध्ये पुन्हा निर्माण केला 1783 मध्ये. तर तो पण मस्त होता मंदिर. तिथे सर्व डिटेल पण दिली होती. हे बघा गाईज, आपण आता आलो आहे श्री सोमनाथ मंदिर प्रवेशद्वार. मेन एंट्रन्स आहे. आजूबाजूला इकडे खूप मोठा स्पेस आहे, खूप मोठा रोड आहे यार. इकडे सर्कल वगैरे आहे. आता जाऊया आतमध्ये आपण. चला. नाही तर गाईज आता आपलं दर्शन झालंय मस्तपैकी. 1 नंबर दर्शन झाला. आम्ही ॲक्च्युली ओल्ड मंदिर पण कवर केलं आहे आणि न्यू मंदिर पण. फक्त फरक एवढाच होता, ओल्ड मंदिरामध्ये आपल्याला सर्व भेटला व्हिडिओ फोटो काढायला, आणि न्यू मंदिरमध्ये आमचा फोन लॉकरमध्ये होता, त्यामुळे आपल्याला काहीच काढायला नाही जमलं. फक्त एक छोटासा फोटो काढला आहे, तो पण एकदम बाहेरून. फक्त मंदिराचा थोडासाच भाग दिसतोय तसा. हां, तेव्हा तिकडे झेंडा लावला आहे. आता आपण इथून जाणार आहे थोडंसं फिरायला. आजूबाजूला काय प्लेस आहेत बघूया. आणि ऊन तर खूप आहे भाई साहब इकडे. भाई इकडे उंट पण आहे यार.
गाईज बघा हा व्ह्यू आपल्याला पाहिजे होता पण आपल्याला नाही भेटला काढायला. कुठे चाललोय? त्रिवेणी संगमला आणि खूप ऊन आहे. मग आपण कुठे चाललोय? हा जय सोमनाथ बघायला. हा जय सोमनाथ बघायला जे जिकडे लिहिलं आहे रील्स येतात खूप व्हायरल रील्स येतात. तो स्पॉट बघायला. हा तर सायली पण तिकडे आता रील बनवणार आहे अशी ट्रेंडिंग अशी रील. सगळं मी स्मॅच घातलंय मी. आम्ही आम्हाला पागल बघ ना हे बघ हा दिसत ना. कॅप प्युअर असं गली लुक देते. हे उधारीवरती घेतलंय. ड्रेस वेस्टर्न आहे आणि ओढणी उद्याच्या ड्रेसची आहे आणि खाली फॉर्मल सँडल आहेत. काहीच कॉम्बिनेशन सर्व वेगळा. ते ह्याच्यामुळे तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे क्रेडिट गोज टू यू. व्हिडिओ कट करा काही. आता आपण एंट्री केली आहे ओशियन व्ह्यू. इथून आपल्याला मस्त ओशियन भेटणार आहे बघायला. हे बघा तो आपली तिकीट निघाली आहे. आपण चाललो आता समुद्र ए महिला ए ए ए ए ए ए ए ए इक्वॅलिटी नो इक्वॅलिटी. मंदिरात त्यांनी नाही दाखवली इक्वॅलिटी. आम्हाला इकडे सांगतो इक्वॅलिटी नाव आहे ना. आपण गाईज तिकीट काढलेली आहे 15 रुपयाची. 15 रुपयाची तिकीट आहे घे. शॉपिंग करून दे. 15 रुपयाची तिकीट. शॉपिंग करून दे. काय नाही इकडे शॉपिंगला रे. हे बघ बॅग. मला तर समुद्र दिसते मस्त पैकी रे भाई. पाणी घेऊन देतो. गंगाजल भाई हनुमानाची मूर्ती आहे बघ तिकडे. आणि बीच तर फिरायचंच आहे आपल्याला मस्त पैकी. ऊन तर आता लागतंय. ओ आता खरंच लागतंय. हे खरं रे लाल झालंय रे माझा. लाल नाही तू का करपलायस. मारुती हाट. मारुती हाट अट इज दिस यार. म्हणजे काय रे मारुती हाट म्हणजे. तर आता बघा आपण आलोय मागे बीच साईडला. इकडे मस्त रस्ता बनवला ह्यांनी चालायसाठी आणि जे लिहिलेलं होतं ते ह्या साईडला आहे मागे बॅक साईडला. आणि हा बघा हा मंदिर मागाशी आपण जाऊन आलो दर्शन वगैरे करून आलो. हा बघा आणि हा बघा बीच. काही पाणी एकदम खवळलं आहे. जोर जोरात येतात आहे लागला बघा. तो गाईज आता आम्ही आलो इकडे फोटो काढायला. मागचे तर पहिला आहे लोहित भाई. थांबा एक मिनिट. मी पकडते हे. आज आपण रिक्षात बसून चाललो आहे पुढे. आपण आता त्यांना विचारूया की इकडे काय काय फेमस आहे. भाई आपका नाम क्या है? मेरा नाम जगदीश है. ओके. तर आता हे तुम्हाला सांगतील सगळं जगदीश आहे इथे काय काय फेमस आणि आपण पहिला कुठे कुठे चाललो आहे. तो अभी अपन किधर जा रहे हैं पहले हम जा रहे हैं भैया बालिका तीर्थ. ओके. वहाँ पे जो कृष्ण भगवान को तीर लगा था हाँ वो हमारा अच्छा हाँ 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 जो कृष्ण भगवान को जो श्राप मिला था भैया यस यस उसकी वजह से अभी हम जा रहे हैं बालिका तीर्थ. ओके जो बाण गंगा है ना वहाँ से बाण मारा था ओके. और बाण मारने वाला था वो भील था. हाँ जो भील ने उसको वहाँ पे सो रहा था कृष्ण भगवान जो पीपल पेड़ के नीचे. हाँ तब भगवान को ऐसा लगा तो
बाली को ऐसा लगा कि कोई जानवर है। जानवर है बराबर। हाँ, तो उसने वहाँ से तीर चला दिया। तीर चलाया तो सीधा भाले का तीर भगवान सो रहे थे, उसके पैर में जाके लग गया। उसके बाद भगवान को तीर लगने के बाद भगवान आए थे सीधा गीता मंदिर गोलोक धाम। गोलोक धाम आने के बाद वहाँ पे अपने चरण पादुका रख के फिर वहाँ से स्वर्ग चले गए। तो भैया उधर अभी भीड़ रहेगी क्या? ना भीड़ तो नहीं रहेगा, थोड़ा कम रहेगा। कम रहेगा। यहाँ पे सब ले जा सकते हैं, बैग वगैरह मोबाइल अच्छा। वो सब ले जा सकते हैं। इतनी मस्त इन्फॉर्मेशन सांगितली जे जे काय आपल्याकडे घडला होता आधी. काय बोलते? तर काय तुम्हाला पण कधी यायचं असेल इकडे गुजरातला फिरायला तर मी तुम्हाला ह्यांचा नंबर देतो खाली. हे तुम्हाला फिरवतील इथे आल्यावर सर्व. जगदीशभाई ऑटोमध्ये पण पूर्ण स्पेस आहे मागे बसायला वगैरे. काय नवीनच ऑटो आहे भाई. मागे जागा पण आहे बॅगा वगैरे ठेवायला. 5 जण तर आरामात बसू शकता विदाउट सामान. हां. और मेरा नंबर है 9327680034. ओके. त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्ही आल्यावर इकडे. कुठे पण फिरायचं असेल तर ऑटोमधनं जावा. हाँ आ जाएंगे. तर आता पोहोचलो आहे आपण भालका तीर्थ मंदिर. ते काय बघा इकडे पूर्ण माहिती सांगितली आहे. म्हणजे आता मी सांगितली हिंदी आणि गुजरातीमध्ये दोन्हीमध्ये लिहिलेले आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता. तर गाईज आता आपण जिथून आलो त्यांना इथून बाण मारला होता. म्हणजे ही जागा आणि ती जागा अरे खूप खूप लांब आहे. यायला आम्हाला 5-10 मिनटं लागली तिकडून, ते पण रिक्षाने. आणि बघा इकडे पण शिवलिंग आहे. हे बघा काय इकडे पण बीच आहे आणि तो एकदम लांबपर्यंत दिसतो हा सोमनाथ मंदिर. आपण तिकडे जाऊन आलो. आता आपण बाकीचा एरिया एक्सप्लोअर करतोय. तर आलो आहे इकडे बाणगंगा मंदिर. हे बघा इकडे 2 आहेत शंकराची पिंडी. इकडे पण आहे आणि बघा ही एक मोठी वाली आहे या साईडला पण आहे. तर जाऊया आपण परत दुसऱ्या प्लेसवर. अभी किधर जा रहे हैं? अभी हम जाएंगे गोलोक धाम. कृष्ण भगवान के जो चरण छोड़ के स्वर्ग गए थे भगवान वहाँ. तो उधर वो रखे हैं ना. हाँ चरण पादुका है कृष्ण भगवान. हाँ. चरण पादुका है सब लिखा है. इसके बाद यहाँ 3-4 मंदिर है.
3-4 उसके बगल में है। तो उसके बाद लास्ट हमारा रहेगा त्रिवेणी संगम। त्रिवेणी ये संगम की जगह ये हिरण नदी का पानी है। बरोबर आहे रे. वो साइड से आता है ना भैया, वो है कपिला। अच्छा सरस्वती है जो सुखते आती है, उसको श्राप मिला है सरस्वती। वो पाताल से आती है लेकिन दिखती नहीं है, अच्छा पाताल से चलती है। ये गीता मंदिर यानी गोलोक धाम हुई। गोलकधाम. तर आता आपण आलो आहे इथे ना गोलकधाम तीर्थला आलो आहे. श्री गोलकधाम तीर्थ. तिथे ना 8 मंदिर आहेत. श्री गीता मंदिर, गीता मंदिर, सर्व पाठ करायला बसले. भारी भारी भारी. बलदेवजी मंदिर कसं आहे एकदम उतरायला. आता आपण जातोय लक्ष्मीनारायण टेम्पल बघायला. विथ फ्युचर लक्ष्मीनारायणचा जोडा. हसते हो कशी. वाव भाई ब्रह्मांड टाईप बनवलंय रे. तर हे बघा इकडे पादुका आहेत. त्यांची आता पूजा आहे त्याच्यामुळे इकडे भजन आहेत सर्व. आज कृष्णांच्या पादुका ठेवल्या तिकडे. आज खूप मजा येते इकडे तर फिरायला. मना है. हे बघा हिरण्य नदी. आणि बघा हा तर व्ह्यू एक नंबर वाटते मला तर. चालत होतो इकडे मस्त फिरत होतो आणि माझं लक्ष बघा वरती गेला. भाई साप हे काय झालंय. असं वाटतं पाऊस पडणार आहे. सूर्य बघा एकदम बारीक झाला. काय दिसतच नाही प्रॉपर असा. आता आपण इकडनं निघूया. आपला झाला दर्शन वगैरे करून. गाईज वातावरण तर फुल पावसाळी झालंय. ढगाळ वातावरण. तर बघूयात आपण किती टाइम मध्ये पाऊस पडतोय इकडे. फालतू. तू कपडे आणलेत, मी कपडे आणलेले नाहीये तुझ्यामुळे. अरे पण पाऊस आता माझ्या पाऊस तसा पण भिजणार ना. कपड्याचा काय वाजता आता सर्वांचीच भिजणार. एक्स्ट्रा कपडे कोणी आणले? हे काय इकडे मार्केट लागलाच आहे. हा घेऊन घे. चल चल घे घे. आता
आता चाललोय आपण पांडव गुफा. देखते हैं गुफा कैसी है भैया जी. हा ते पण डोक्याला लागेल बघ. हळू. बापरे. আমি কিছু পয়সা দিয়েছি আমি টাকা দিয়েছি চলে এসো আমি কোটি টাকা দিয়েছি চল চল ব্যাগটা নিয়ে নিয়েছি আমি আমার সাদা জামা কালো হয়ে গেল जाऊया वरती छोट्या. आजा ना. सूर्य भगवान छाया देवी शनिदेव सूर्य भगवान के पत्नी शनिदेव की माता फिर सूर्यदेव शनिदेव का अखंडित जलता घी निमित्त में जो भेंट चढ़ाने चढ़ा वो पूरा साल अखंडित में जाएगा और शनिदेव अपना संकट दूर करेंगे उससे आए जो भेंट चढ़ाने चढ़ा वो पूरा साल अखंडित में जाएगा. जाऊया खाली आता सूर्यकुंड. पण आता पांडव गुफा बघितली. इंगलाय देवी मंदिर. आता सूर्यकुंड. तर गाईज आता आपण जाऊन आलोय पुढच्या वर्षी सूर्यकुंड, सूर्य मंदिर, पांडव मंदिर आणि इंगलाय देवी मंदिरमध्ये. आता आपण परत चाललोय उलट्या दिशेने. आता अजून 2 मंदिर बाकी आहेत ते आपण कव्हर करूया. ते पण हां. त्याच्यानंतर आपण थांबूया आजच्या दिवसाचा थोडा ट्रॅव्हल आणि जाऊन थोडा आराम करूया. आणखी रात्रीची आपली ट्रेन आहे द्वारकाला जायला. ही बघ कुठल्या धुंदीत आहे काय माहिती. हां पण मजा येते आम्हाला मंदिरात जायला. हे दोघं मस्त मजा करतायत. म्हणजे मी पण करतोय. जर माझ्यासोबत पार्टनर असता तर बाई अजून मजा आली असती. एक मिनिट, आम्ही रिलेशनशिप मध्ये असल्यासारखे काही चाळे केलेले नाहीये. अरे तसं नाही. माझा बोलण्याचा मिनिंग तो नव्हता. आपण इन्व्हाइट केलं ना. हा, पहिली गोष्ट माझा बोलायचा तो मिनिंग नव्हता. फोर व्हीलर सारखा घेऊन जातो. नेक्स्ट टाइम पण आपण कधी लग्नाला गेलेलो हा,
तेव्हा दापोलीला गेलेलो तेव्हा तो आणि साल्या कुत्र्यामध्ये बसतोस. त्याचं काय? अरे एक पण room माझा एक मिनिट, एक रूम शेअर करतोय. अरे पण माझा मिनिंग तो नव्हता बोलायचा. मी बोललो माझ्यासोबत अजून कोण असतात तर तुम्हाला पण अजून मजा आली असती रे, डबल मजा आली असती. रूम वर बोलत होता अजून कोण मुलगी असती तर 4 तास रेडी व्हायला लागले असते. लागलेच असते ना, असं तुला 2 जसं- तास लागतात. ती असती तर एक टाइमपास करून 2-2 तास 4 तास झाले. हा माझा आपण आलोय आता देवाच्या इथे घोडा आहे. श्री कामनाथ महादेव मंदिर. अरे वाचता आता हिंदी वाला वाचलंस कुत्रे, मला वाटलं अरे गुजराती वाला. सेमच आहे. हा बघ तरी जाऊया आतमध्ये. हे नाही रे, सेल्फी काढणार. काढेल ना. कुठल्या काढायचं, कुठल्या साईडला? या साईडला मला फक्त चिक्क्यावर पाहिजे. चट्टिकावर पाहिजे. दमली आहे मी. जा कुठे? म्हणून एक पार्टनर पाहिजे होता. देखा देखा आम्ही पकडे गए भाई, पकडे गए. तर भाई आता आपण लास्ट प्लेसवर आलो. आपण त्रिवेणी महासंगम. इकडे 3 नदींचं एकत्र आहे, हिरण, कपिला आणि सरस्वती. तिन्ही नदी एकत्र येतात इकडे आणि महासंगम आहे इकडे, त्रिवेणी महासंगम. आता बघूया आतमध्ये जाऊन कसं वाटतंय आम्हाला. ॲक्च्युली जे सर्व प्लेस आज आपण फिरलो, खूप मजा आली, खूप मजा आली. आता हा लास्ट प्लेस आहे, तिकडे पण आपण विजिट करूया. तर आपला सर्व आजचा कार्यक्रम पार पडला आहे मस्तपैकी. हा आपण त्रिवेणी संगम महासंगमच्या इकडून पण निघतोय. ते आपण बघितला, पण आपल्याला जसं वाटलं होतं की 3 नद्या असं एकत्र येतात दिसणार, पण एवढं काय दिसलं नाही. ते मला दिसल्या, तिसरी नदीला माहिती नाही, कारण की ते जे आता होते आमच्यासोबत 15 फेब्रुवारी जगदीश भाई, तर सांगे 6 बजे और संगम घाट सोमनाथ में महाआरती. तर जे आता होते जगदीश भाई, त्यांनी आम्हाला सांगितलं की एक नदी आहे ती पाताल से है, पाताल लोक से आती है. मी बोलत नाही. तर गाईज आजचा आपण व्लॉग इथेच एंड करूया, कारण की आजचा आपला लाईट शो थोडा कॅन्सल झाला आहे, कारण की वातावरण तुम्ही बघू शकता. आणि इकडे ॲक्च्युअलमध्ये पाऊस पण पडायला चालू झाला आहे बघा, रस्ता पूर्ण ओला झाला आहे. तर त्यामुळे आतमध्ये तिकीट पण ते लोक देत नव्हते आणि आम्ही लाईन लावली होती. म्हणजे मी गेलो रिटर्न लाईन लावायला आणि खूप लोक होते तिकडे. त्यांना पण विचारला, ते लोक बोलतात आम्हाला भाई आम्हाला माहितीच नाही, तिकीटवाला अजून आलाच नाही. त्याचा टायमिंग होता 6:30चा, पण 6:45 झाले तरी तो आला नाही. मग शेवटी आम्ही निघालो, कारण की तिकीटच नाही तर कसं जाणार. आणि कोण काय बोलतच नव्हतं. मी 2-3 जागेवर विचारला पण की शो होणार आहे काय नाही, ते लोक बोलले आम्हाला माहिती नाही करून. मग आम्ही अजून केलं की नाही होणार आहे, जरी झाला तरी आम्ही आमच्या टेरेसवर जाऊन बघू जेवढं दिसतं आहे, कारण की आमच्या टेरेसवरनं पण 1 नंबर व्ह्यू आहे. बघा मागे बघा केवढा काळोख झाला आहे पावसाचा, आणि बघा पडतात पण आहे पाऊस. तर आजचा आपण व्लॉग इकडेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. नेक्स्ट पार्ट असणार आहे द्वारका. तर स्टे ट्यून. चला बाय बाय. गाईस लाईक करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.